चेतन तोरसकर सरांच्या शुभाचे टॉस आपण करतोय. जे प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या शुभसे टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला 2026 हा कॉइन आपण पाहतोय. आईमावली डोंगरी टीमचा कॉल असेल. खाडी असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस खाडी आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकला काय निर्णय असेल? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करत असताना समोरच्या टीमला रोखण्याचा प्रयत्न असेल. असं काही टार्गेट फिक्स नाहीये, कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. बॉलिंग युनिटमध्ये कोणते बॉलर्स अवेलेबल आहेत? मी स्वतः आहे, कल्पेश आहे, आशिष आहे, करण आहे आणि रणजित सुद्धा आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज. ऑल द बेस्ट. तुम्ही जर टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. आता मनानुसार निर्णय लागलाय तर माइंडमध्ये काय टोटल असतात? जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. असे अटॅकिंग बॅटर बॅटिंग युनिटमध्ये. हो. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स टॉस त्या ठिकाणी जिंकलाय आईमावली डोंगरी टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊ पण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जातील प्रमोद शेडके सर. ओ टू यू. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजचा सलग सातत्याने चौथा दिवस विराटन खुर्दचा आवाज. छत्तीस बॉल आणि विजयासाठी 58 रन. स्वतः एसपी शुभम पाध्ये यांना आपण पाहतायत इन ऍक्शन. इन मीन 11 खेळाडू सध्या आपण पाहू शकाल. या आपण आदरणीय चेतन तोरसकर साहेब त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत आणि मी रुपेश भुईर यांना विनंती करेन. या स्पर्धेचे आयोजक आहेत चेतनजी पांडुरंग तोरसकर यांच्या माध्यमातून मंडळाला 5,000 रुपये ज्यांनी आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि रुपेशजी भुईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या चेतन तोरसकर साहेब आपण समोर यायचंय. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व चेतनजी तोरसकर साहेब आपण या स्पर्धेला उपस्थित झालात आणि विशेष सहकार्य या स्पर्धेला आपण केलात त्याबद्दल आपलं सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. मायेची उबदार शाल त्याचप्रमाणे त्या पुष्पगुच्छाप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा असा संदेश देणारा हा बुके या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह सन्मानित केलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच चेतनजी तोरसकर साहेब आणि धन्यवाद रुपेशजी भोईर. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज तुषार भोईर स्वतः ॲज अ कॅप्टन आज कॅप्टनशिप पाहायला मिळते आणि नेहमीच या टीमला स्वतः शुभम पाध्ये यांना आपण पाहताय इन ऍक्शन रेड अँड ब्लॅक मध्ये. RCB चे चाहते आहेत की काय अशा प्रकारचं मात्र यावेळेला आपण पाहतच नाही. आम्ही सगळ्या टीमला फॉलो करतो. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि कोण विसरेल शुभमजी पाध्ये यांची ती स्पर्धा. यंदा पुन्हा एकदा काहीतरी नाविन्य घेऊन येणारी स्पर्धा पाहायला मिळेल हिरवळ मैदानात, वेडीच्या मैदानात. पहिलाच बॉल व्हाईट. पुन्हा एकदा मात्र तुषार भोईरची लाईन अँड लेंथ स्क्वेअर मारे केले जात आहेत आणि आफ्टर लंच नंतर नितेश कदम सरांना थोडीशी एक्सरसाइज करण्याचा मोका तुषार भोईर देतोय. 2 रन्स सध्या तरी पाहायला मिळत आहेत. 6 सीटर स्पोर्ट्सवर जे श्रोते जोडले गेले त्यांचं करूया वेलकम. ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. वाह, चांगला फटका आणि चांगला मात्र यावेळेला खणखणीत चौकार
वेलकम बाउंड्री सुस्वागतम खार्डी ट्रॉफी 4 रन. डोंगराची वाटेला जा- 6 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. काय फटका यावेळेला अप्रतिम कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. नियंत्रणबद्धता पाहायला मिळाली आणि सरळ बॉल भाविकच्या हातामध्ये निघून जाईल. अतिशय भाविकने सुद्धा चांगला खेळ केला होता. पुरापाडा आगाशी मालविडे क्रिकेट क्लब आगाशी MCC आगाशी यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहिलीत. अन्वय वर्तक त्याच नंतर आपण पाहिलं तर भरपूर कुणाल वर्तक असतील. केस व्हाईट बॉलचा इशारा आणि त्या स्पर्धेमध्ये भाविकने सुंदर खेळ दर्शवला होता. तोच भाविक सध्या विकेटकीपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद चेतनजी तोरसकर साहेब, आपण आलात उपस्थित झालात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ बॉल निघून जाईल. पाठीमागे भाविक बॉलला फील्ड करेल. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 या धावसंख्येवर स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आठ धावा फलकावर. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल. टपाचूक पद्धतीने तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळाली नाही. बॅट फिरवण्याची शैली जी हवी तशी स्पष्टपणे दिसली नाही. थोडासा खाली बॉल राहिला होता. यानंतर 2 टीम्सचा कॉल नुकताच आपण पाहिला. टॉस झाला. जयान शिरवण डोंगरीपाडा आणि आई माऊली डोंगरे विकेट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. ऑफ स्टंप पिचिंग कदाचित असावा आणि सध्या मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वादळ येत असताना पाहायला मिळतं. मैदान साफ करण्याची मशीन सध्या मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा. चांगली गोलंदाजी केली. जरी वाईड बॉल आले 3, परंतु त्या व्यतिरिक्त तुषार भोईरने लाईन अँड लेंथ पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. चांगला बॉल. फर्स्ट स्लिपकडे बॉल होतोय. खराब फिल्डिंग. फिल्डर कोण आहे तर साई पाध्ये या वेळेला आपण पाहत आहेत. कदाचित शुभमजी पाध्ये यांचे गोड शब्द कानावर जातील की काय. पहिलं षटक कंप्लीट. संघाची धावसंख्या 12 ला 0. आफ्टर 1 ओव्हर्स कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या. ब्रह्मदेव नगावे या टीमच्या सध्या आपण पाहिलं तर 12 आणि प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या वेडी टायगर्स मनाचे राजे या टीमच्या 12 रन्स होत्या. कोणताही गडी बाद झालेला नव्हता. दोन्ही टीमच्या माध्यमातून कंपॅरिझन करताना आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक स्पर्धा येताना पाहायला मिळेल. 26 एप्रिल ते 2 मे 3 लाखाची स्पर्धा AB ट्रॉफी या स्पर्धेचं बिगुल वाजलंय आणि नक्कीच ती सुद्धा एक शानदार आणि नामदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या सफाळे विभागामध्ये केळवा विभागातून रावळीच्या मैदानात अजय भोईर त्या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरीश्वर किनी, प्राण भोईर आणि संपूर्ण टीम चांगली मेहनत घेऊन त्या स्पर्धेला पुढे आणताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 12 रन्स सध्या आपण पाहत आहेत. चिप शॉट खेळले. हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु शुभम पाध्ये तिथपर्यंत पोहोचलेले नाहीये. एका हाताने चांगला बॉल कॅरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी परीक्षा जरूर होती त्यावेळेला, परंतु इथून जर आपण पाहिलं तर अप्रतिम चांगले क्षेत्ररक्षण. सध्या रोको
मात्र आपण पाहिलं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे फॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम पाध्ये सध्या ऑन स्क्रीन यावेळेला दिसत आहेत. नाईस लुकिंग. पुन्हा एकदा गोलंदाज 13 रन. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु काय ड्रॉफ्ट. या वेळेला आपण पाहिलं तर 1 रन कॅचेस विन द मॅचेस. फक्त आता पश्चाताप आणि फक्त पश्चाताप सोसावा लागेल. 14 रन झालेत. पहा बॉल डिलिव्हर्ड झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड द विकेटने आले. बॉल टॉस झाला. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इझी कॅच होती परंतु इथे मात्र इझी कॅच कठीण केली आणि कॅच ड्रॉफ्ट होत असताना पाहायला मिळते. जीवनदान मिळालंय. फलंदाज आयुष, एका साईडला धीरज खूप सुंदर पद्धतीने गॅपमध्ये बॉलला खेळून काढलंय. फिल्डर पुढे सरसावत आहेत. पुन्हा एकदा थोडेसे फंबल होत आहेत. पापणी लवते 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मात्र ह्या वेळेला संधीची वाट पाहत आहेत आणि संधी ती मिळते. सिंगल मधून डबल कशी कन्वर्ट करायची, डबल मधून ट्रिपल रन्स कशी कन्वर्ट करायची, या गोष्टी तुमच्याकडे बेसिक असायला हव्यात आणि तेच आतापर्यंत आयुष आणि धीरजने केलंय. 16 रन. यावेळेला हुक केलंय. खराब बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत. सर्वेश शेलारचा हा खराब बॉल आणि त्यावर पनिशमेंट. 4 रन. चौकार. या चौकाराने मात्र हर्ष घरत यांचं स्वागत केलं जातं व्यासपीठावर. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. चांगली मेहनत हर्ष घरत यांची सुद्धा राहिले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 20. या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 58 धावांचा पाठलाग करताना 20 रन. सर्वेश शेलार. टप्पा अचूक पद्धतीने होता मात्र ह्या वेळेला आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता आणि सर्वेश शेलारचं रिॲक्शन पहा. किशोर पाटील यांच्याकडून बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. पर रिॲक्शन आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने होता. ऑफ कटर बॉल त्या वेळेला थोडासा खाली राहिला होता भाविक. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली आणि तिथून आपण पाहताय जबरदस्त चांगली गोलंदाजी केली. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक यावेळेला कंप्लीट झाले ते 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 37 रनचं लक्ष असेल. 24 बॉल 37. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा 6 सीटर स्पोर्ट्सवर खार्डी ट्रॉफी 2026. सहर्ष स्वागत आहे आई सत्वाई क्रीडा मंडळ खार्डी आयोजित खार्डी ट्रॉफी 2026 डे 4 मध्ये सध्या आहोत आणि दुपारचं सत्र. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांना पुन्हा एकदा शुभ दुपार. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, लाख मोलाची स्पर्धा आणि त्यामध्ये 2 व्हीलर हे मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी एक चांगला गुणवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सर्वोच्च चांगली कामगिरी करेल त्या खेळाडूला मात्र ही जरूर बाईक मिळेल आणि पहिल्या बाईकचा जो मान मिळवणारा खेळाडू कोण असेल, मालिकावीर कोण असेल, याकडे सर्वांचं जरूर लक्ष वेधेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं पहिलं स्वतः गावासाठी खेळावं, माझ्या आई वडिलांचं नाव मोठं व्हावं, स्वतःचं नाव मोठं व्हावं. यासाठी नेहमीच आपण पाहताय ते खेळाडू तत्पर असतात. सध्या आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. लेफ्ट हँड बॅटर चांगली बॅटिंग करताना, सेन्सिबल बॅटिंग सध्या करताना तो पाहायला मिळतो. 22 रन झालेत. आयुष आणि एका साईडला धीरज उजव्या हाताचा फलंदाज. 12 नंबरची जर्सी परिधान केले. कदाचित तो युवराज सिंगला आयडियल मानत असावा.
12 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू सातत्याने आपण पाहत आहेत. युवराज सिंगने भरपूर काही भारतीय टीम्सला जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या खेळाडूकडे होती. भरपूर स्ट्रगल केलं, स्ट्रगल नंतर सुद्धा मात्र तो लढला आणि सगळ्यांसमोर एक फॉर एक्झाम्पल उदाहरण ठेवलं की आपल्या परिस्थितीवर, आपल्या आजारावर मात करून मात्र आपण कसं जिंकायचं, कसं खेळायचं, कसं लढायचं हे शिकवलं आणि त्यामुळे प्रत्येक प्रेरणास्थान बनला गेलाय युवी. आउटसाइड द लेग स्टंप हळूहळू मात्र 2 हात खुले होत आहेत नितेश कदम सरांच्या आणि व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 23 या धावसंख्येवर 23 रन. इथून एखादा ब्रेक थ्रू जर आला तर डेफिनेटली इथे येण्याचे चान्सेस निर्माण होतील आणि प्रणय शेलरकडे ती कॅपेबिलिटी आहे, नो डाऊट अबाउट इट, परंतु धीरजकडे रन्स बनवण्याची क्षमता आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, डीप बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतो. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. संघाला नेहमीच पाठबळ देणारं व्यक्तिमत्व अर्थातच शुभमजी पाध्ये. का कौतुक करावं असं वाटतं, कारण केलंय या व्यक्तिमत्वाने, संघासाठी केलंय. संघाने त्यांच्यावर खूप विश्वास सुद्धा टाकलाय आणि यावेळेला त्यांच्याचकडे बरोबर बॉल गेलाय, परंतु थोडंसं कुठेतरी रनिंगचा अभाव यावेळेला पाहायला मिळतो. रन्स घेण्यापासून वंचित राहिलेत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झालेत ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा. सध्या 12वे खेळाडू कृपाळ त्यांना आपण पाहतायत वेडी टीमचे. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला होता, धडपडलेत, पडलेत, परंतु यावेळेला रन्स काही घेण्याचं सोडलेलं नाहीये. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. मिडल ऑफ द बॅटने बरोबर कनेक्ट होऊ शकला नाही. बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला स्विच केलं होतं, त्या पोझिशनमध्ये आले होते, परंतु मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. त्यामुळे फक्त एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या 26 धावा. आज 2 एप्रिल 8वा तो दिवस. 28 वर्षाचं स्वप्न 2 एप्रिलच्या दिवसात पूर्ण झालं. गेली 15 वर्षांचा पाठीमागचा विचार केला तर 2011 2 एप्रिल कुलशेखराचा तो बॉल, एम एस धोनीचा तो षटकार, 97ची ती खेळी, गौतम गंभीरची दाग अच्छे होते, टॅगलाईन आली, युवराज सिंगचं ते अप्रतिम स्वप्न, आनंदाश्रू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं स्वप्न त्या 2 एप्रिलच्याच दिवसात पूर्ण झालं. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला 1 रन येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 11 बॉलमध्ये 15 आयुषच्या बॅटमधून आले आणि 27चा आकडा सुद्धा मायने राखला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड डे नाईट कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. भाविक यावेळेला मात्र सांगतायत की बॉल डेड असावा. अंपायर सांगतायत कारण बेल्स अगोदरच यावेळेला खाली पडली होती. त्यामुळे प्रणय शिलार थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. 27 धावा झालेत. 31 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. धावांचा वेग थोडासा थांबलाय. सिंगल डबलला महत्व दिलंय. षटकार चौकार येत नाहीयेत, परंतु दोन्ही फलंदाज तेवढेच क्षमतेचे पाहायला मिळतात. कारण 27 नोव्हेंबर 2015 मध्ये पहिला हिरवा कंदील मिळाला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ऑकलंडचं मैदान डे नाईट कसोटी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आणि पिंक बॉल हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि एका साईडला आपण पाहिलं तर ब्रँडन मॅक्युलम, जो असा खेळाडू एकमेव जगातील आहे की जो 100 सामने कंटिन्यूस खेळला, एक सुद्धा सामना त्याने टाळला नाही. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूला फ्लाईट देण्याचा विचार केला होता. प्रणय शेलारची चांगली गोलंदाजी आणि या षटकामध्ये 1 वाईट व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी करताना सिंगलला फक्त महत्व दिलं. 18 बॉल आणि 31 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. फक्त या षटकात 6 धावा आल्या. गुड बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर ब्रह्मदेव नगावे टीमला ज्या धावांचा आलेख सध्या तरी मॅनहट्टनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता विजयासाठी 31 रन. येणारे बॉल आहेत 18. घेऊया एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आफ्टर 3 ओव्हर 27 ब्रह्मदेव नगावे आणि आफ्टर
3 ओव्हरमध्ये 24 वर 3 होते, म्हणजे विकेट मिळालेली नाहीये. इथे सुद्धा प्लस पॉइंट आहे. या आपण शुभम भोईरकडे जाऊया आणि एक सुंदर मंत्रमुग्ध करणारं सॉन्ग ऐकूया. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आई सत्वाई क्रीडा मंडळ खार्डी आयोजित खार्डी चषक 2026 आपण अनुभवतायत. 30 तारखेपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. आज 4था दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो आणि गौरव पाटील या षटकानंतर उद्याचा लॉट्स आमच्यापर्यंत ऑन स्क्रीनवर दाखवतील. कोणते संघ कोणत्या संघाबरोबर खेळतील आमचे श्रोते मात्र जोडले जाणार आहेत, त्यांच्या माहितीसाठी असतील. 18 बॉल 31 रन, 10.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. आता इथून गिअर चेंज करावा लागेल. गोलंदाज सज्ज होईल. आई सत्वाय देवी मंदिर एंड कडून यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी यश येत आहेत आणि फेकी करतील. तत्पूर्वी 2 रन. आयुष्य चांगली बॅटिंग करतोय, सिंगल डबलला महत्व देतोय. हवा तसं त्याचं स्ट्राईक रेट नाहीये, परंतु संघाला डावाला स्वतःला त्याने सध्या तरी या वेळेला जरूर सावरलं गेलंय. 12 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आलेत. 29ला 0. चांगला बॉल होता. भावी जीवाची आकांक्षा करत असताना इथे रनआउटची विकेट मिळेल का नाही. अंडरआर्म फेकी खराब झाली आणि त्यावर ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून धाव एक्स्ट्रा 1 रन मिळेल, म्हणजे 2 रन्स मिळत असताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज एवढे चाणाक्ष आहेत की मात्र कुठे चुकी घडते नाही घडते त्याचा पुरेपूर फायदा आणि संधी ते उचलताना पाहायला मिळतात. या 2 धावेनिशी 31 धावा झालेत. त्या 31 धावांपैकी मॅक्झिमम आपण पाहिलं तर फक्त 3 चौकार आलेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सिंगल डबलला महत्व दिलंय. हे क्रिकेटमधील बेसिक जाणतायत दोन्ही फलंदाज. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना डगआउट मधून काहीतरी मात्र इशारे येत आहेत आयुष्यासाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31ला 0. आता बॉल आहेत तुमच्याकडे ते जवळजवळ आपण पाहतात 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. चांगला फटका आहे ऑन साईडला. चीफ शॉट खेळले, पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची डबलच्या मदतीने जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. सिंगल डबलला महत्व दिलंय आणि दोन्ही फलंदाज जमेची बाजू ही आहे की अजून कोणताही गडी बाद झालेला नाहीये, त्यामुळे आतापर्यंत बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. चीफ शॉट पुन्हा एकदा खेळलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका, मनगडाचा चांगला वापर, तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली गेले. वाह, प्रणय त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. रवींद्र जडेजा स्टाईल मध्ये फेकी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1च धावेवर सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहेत 13 आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात ते 24. 13 बॉल आणि 24 रन. एखादी विकेट किंवा एखादा षटकार चौकार, सिंगल डबल सध्या तरी महत्व देत असताना काय घडेल या बॉलवर. 13 बॉल 24 रन. चांगला बॉल होता. डॉट बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेटकीपर भाविकच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. 12 बॉल आणि आता 24 रनची आवश्यकता आहे ब्रह्मदेव नगावे या टीमला विजयासाठी. 12 बॉल 24 आणि उद्याचे लॉट्स यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जे पाहू शकतायत अग्री धमाका अशी टॅग लाईन आहे उद्याच्या दिवसामध्ये. खार्डी चषक 2026 मध्ये 3 एप्रिलचा दिवस असेल. आई एकविरा माकणे हा संघ 2 हात करणार आहे. सरपाडा 11 या टीम बरोबर
भामटपाडा हा संघ, शिरसाड विभागातील विरार विभागातील हा संघ युवा उमरोळी या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. विनोद टेंबोडे, पंकज पाटील पालन टेंबोडे एक्सप्रेस, राहुल पाटील विद्यमान नगरसेवक यांचा संघ मात्र उद्याच्या दिवसात ऑल मॉन्स्टर बहाडोली जांभूळ, मात्र हे नाव फेम आहे ज्या गावाला म्हटलं जातं बहाडोली, हा संघ पाहायला मिळेल. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप, जयेश किनी निलेश मडवी यांचा संघ दोन हात करताना पाहायला मिळेल. गावदेवी नवसई ब या संघाबरोबर भावेश पाटील यांच्या संघाबरोबरीने खेळताना पाहायला मिळेल. धन्यवाद गौरव पाटील. उद्याच्या दिवसात अशा प्रकारचे सामने पाहायला मिळतील. आई एकविरा माकणे हा संघ, अपूर्व गावड यांचा संघ उद्याच्या दिवसात सध्या तो फॉर्मामध्ये आहे. आणि आई चंडिका माता कोपर नुकतीच जी स्पर्धा परवा पार पाडली वाडा तालुक्यात गातीच्या मैदानात अंडर-25 बिग बॅश पालघर जिल्हा, तिथे विजेतेपद पटकावलं आणि त्यामध्ये अपूर्व गावड सुद्धा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल 24 रन. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण इथून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. कोणत्याही कंडिशन मध्ये आजचा शेड्यूल पूर्ण झाला पाहिजे, कारण कालचे 2 सामने ऑलरेडी आपले पेंडिंग राहिलेत. इथे आयुषला सॅक्रिफाईस विकेट फेकण्यासाठी भाग पाडलं आणि इथे विकेट डाऊन. आयुष बॅक टू द डगआउट. 17 बॉलमध्ये ज्यांनी 22 रन केल्या आणि इथून पॅव्हेलियनच्या रस्त्याला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय 17 बॉलमध्ये 22, 129.41चा स्ट्राईक रेट, 2 चौकार आले आणि आयुष बॅक टू द पॅव्हेलियन. अकरा बॉलमध्ये 24 सुंदर मंडप डेकोरेटर्स आपल्याला पाहायला मिळतात. परेश किनी यांचा हा मात्र मंडप डेकोरेटर्स आपण पाहू शकाल. 11 बॉल 24. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग, एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. लेग बाईचा इशारा. कॉन्फिडंटली फटके येत नाहीये सध्या धीरजच्या बॅटमधून. सचिन न्यूमॅनिन ऑन द क्रीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक हार्ड हिटर बॅटर ब्रह्मदेव नगावे या टीमचा. 10 बॉल 23 रन. चांगली गोलंदाजी. प्रणय आणि सर्वेश, 2 बंधू या टीम मध्ये एकत्र खेळत असताना पाहायला मिळत आहेत. चला बी फास्ट. यानंतर टायमर सेट केलं जाईल, कारण घड्याळ 4 वाजलेत आणि आपल्याला बरोबर सामने 6:30 पर्यंत कव्हर करायचे आहेत. चांगला बॉल होता. स्लोवर 1. प्रणयची हीच खुबी राहिले. एक उंच सकल बांध्याचा गोलंदाज, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. डिलिव्हर्ड पॉइंट जेव्हा तो करतो त्यावेळेला बरोबर त्याचा कानाच्या कोपऱ्यापासून हात फिरताना पाहायला मिळतो. नॅचरल डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते. अप्रतिम. चांगला बॉल आणि व्हेरिएशन करणारा हा गोलंदाज. यावेळेला थोडासा आता खाली ठेवला होता बॉल. स्टेप आउट होऊन खेळलेत. यश. चांगली फिल्डिंग होत असताना दुसऱ्या रनसाठी धीरज पलटलेत. रन होईल काय? आणि ऑलमोस्ट त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. थोडेसे लेझी राहिले. 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय 37 या धावसंख्येवर. आता 8 बॉल 21 रन विजयासाठी ब्रह्मदेव नगावे या टीमला विजयासाठी. चांगली मॅच यावेळेला पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल. या वेळेला त्या रडार मध्ये बॉल आला. स्लोवर 1 बॉलला ओळखलं होतं, परंतु यश चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आणि त्यामध्ये आता एकच रन या चेक करूया, कारण पंच रिस्क घेणार नाहीये. प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे. कोणत्याही संघाला त्याचं नुकसान नको आहे, कारण 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. त्यामुळे आपल्याकडे खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे. डिसिजन पेंडिंग. सेफ आहे. वॉट अ फिल्डिंग. एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात यशसाठी.
जरी धट्टेकट्टे असले परंतु ॲथलेटिक आहे. गोळा फेक मध्ये मात्र पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. याच पठ्ठ्याने तोच यश आपल्याला पाहायला मिळतोय. राज्यस्तरीय त्या स्पर्धेमध्ये वेडी गावाचं नाव उंचावताना पाहायला मिळतो आणि वेडी गावाचा झेंडा फडकवताना पाहायला मिळाला होता. चांगला स्टॉप केला, सेव्ह केल्या होत्या या धावा 33 नंबरच्या जर्सीने. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. या वेळेला सरळ बॉल निघून जाईल. पंचांकडे अपील. ही अपील कधी कधी का होते याचं एकमेव कारण असतं, कारण लेग स्टंपच्या थोडंसं बाहेरून बॉल कधी आपण पाहिलं ना तर पिच होतो आणि अशा वेळेला मात्र कधी गोलंदाज घाबरतात की पंच वाईट बॉल देतील का, आणि त्यासाठी मात्र पंचांचं लक्ष थोडंसं दुर्लक्षित करण्यासाठी या अपील फार महत्वाच्या कधी कधी बनतात आणि तेच प्रणयने केलं. आणि इथून आता आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झालाय. 6 बॉलमध्ये 20 रन ब्रह्मदेव नगावे या टीम समोर. विजयासाठी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. खार्डी गावात सुरू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. लाख मोलाची स्पर्धा खार्डी चषक 2026. ला 1, 6 बॉल आणि 20 रन. धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. यंदाच्या हंगामामध्ये 6 बॉल 24 रनची आवश्यकता असताना एक नवख्या फलंदाजाने चांदीपच्या मैदानात रेकॉर्ड केला. आयव्हन हा वसई कोळीवाडा टीमचा गोलंदाज. त्याच्यासमोर लगातार 4 षटकार मारले आणि विजयी ठरला होता अष्टविनायक नायगाव संघ. धर्मेश याचे ते 4 षटकार अजून सुद्धा डोळ्यात आहेत. जाणता राजा खार्डी, जी वैतरणा खार्डी अप्रतिम. तिथे सुद्धा मात्र काय मॅच रंगतदार पाहायला मिळाली होती. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फिल्डरला निवडलंय, कोणतीही चुकी करणार नाहीये. मिस्टर सर्वेश शेलार या टीमचा वंडर बॉय आहे. हँडसम क्रिकेटर. फलंदाज बाद. 5 बॉल 20 रनची आवश्यकता. वीस रनची आवश्यकता आणि सध्या रोको जर्सी परिधान करणारे एसपी खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. रोको रोहित शर्मा एका साईडला क्लासिक तर एका साईडला अग्रेसिव्ह म्हणजेच रोकोचं परफेक्ट कॉम्बिनेशन. सर बॅटचा वापर केला होता मात्र चेंडूला स्टॉप केलंय चांगला बॉल डिलिव्हर करत असताना. परंतु इथून जर आपण पाहिलं तर जेव्हा सचिन होता सचिनने एक मोठा फटका मारला. मोमेंट शिफ्ट कुठे झाली पहा फलंदाजाची. ज्या वेळेला आपण पाहिलं तर एका साईडला यशने तो षटकार रोखला ना तिथे कुठेतरी मात्र या वेळेला ते फिल्डिंगचं उदाहरण मायने राखलं गेलं कारण या खेळाडूकडे सुद्धा ते खूप मोठं पोटेन्शियल आहे. षटकार मारण्याचा प्रयत्न करतायत. सुरुवातीला धीरज आणि आयुषने जी पार्टनरशिप केली होती ती चांगली होती. तिथे षटकारांचं आणि चौकारांचं प्रमाण कमी पाहायला मिळालं. सिंगल डबलला जास्त चांगलं महत्त्व दिलं परंतु त्यानंतर मिडल ऑर्डरचे फलंदाज थोडेसे दबावाखाली सातत्याने जाताना पाहायला मिळाले. आता 3 बॉल 20 तेवढीच चांगली ग्राउंड फिल्डिंग राहिली. धीरज अजून सुद्धा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. यावेळेला चांगला फटका तर आहे परंतु सिंगल डबलने काहीच इफेक्ट पडणार नाहीये. ज्या पद्धतीने तो जर कदाचित सचिनचा षटकार आला असताना तर डेफिनेटली इथे गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं नसतं.
तिथे कुठेतरी मॉरल डाऊन झाले असते, परंतु तो षटकार रोखला, तिथे कदाचित मॅच टर्न झाली. आता 2 बॉल 19 रनची आवश्यकता, परंतु ब्रह्मदेव नगावे टीम असं वाटलं होतं विजयाच्या दिशेने आगेकूच करतायत, सिंगल डबलला महत्व दिलं, चौकार षटकाराला महत्व दिलं, परंतु जिथे षटकार यायचे आहेत तिथे सध्या या 2 षटकात आले नाहीत. यावेळेला ऑन साईडला ही गरज होती अगोदर षटकार ठोकण्याची, परंतु धीरजने उशीर केला. जो सलामीवीर होता तो सध्या लढताना पाहायला मिळतोय. षटकार एक बॉल आणि 13 रन झालेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर या धावा झालेत. 1 बॉल 13. खाली बॉल राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी, चांगला बॉल डिलिव्हर केला मिस्टर सागर घरतने आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब केलंय. वेडी टायगर्स मनाचे राजे वेडी ऑन बाय 12 रन्स. ही मॅच समरी आपल्या समोर पाहायला मिळते. 7 बॉलमध्ये 20 रन यशच्या बॅटमधून आपण पाहिलात. 8 बॉलमध्ये 14 रन सर्वेश शेलारच्या बॅटमधून आपण पाहू शकलात आणि सर्वेशने 2 षटकं हाताळली, परंतु